कधी असा विचार केलाय का? काही लोक खूप मेहनत करतात, पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही. आणि काही लोक जणू काही सहजपणे चांगल्या संधी, योग्य माणसं आणि यश स्वतःकडे आकर्षित करतात. असं का होत असेल? याचं उत्तर फक्त तुमच्या विचारांमध्ये नाही, तर तुमच्या भावनांमध्ये दडलेलं आहे. कारण विश्व तुमचे शब्द ऐकत नाही, विश्व तुमच्या भावना अनुभवतं. जर तुम्ही दररोज म्हणत असाल, मी यशस्वी होणार, पण मनात भीती असेल, कदाचित माझ्याकडून होणार नाही, तर विश्वाला कोणता संदेश मिळेल? शब्दांचा की भावनांचा? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये भावना इतक्या महत्त्वाच्या का आहेत आणि आपण आपल्या भावना बदलून आयुष्य कसं बदलू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी सवय सांगणार आहे जी रोज फक्त 5 मिनिटं केली तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आपण अनेकदा म्हणतो पॉझिटिव्ह विचार करा, पण पॉझिटिव्ह विचार करणं आणि पॉझिटिव्ह भावना अनुभवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजा तुम्ही म्हणताय माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पण आतून भीती आहे, महिन्याच्या शेवटी पैसे पुरणार का? मग तुमच्या मनात जास्त शक्तिशाली काय आहे, वाक्य की भावना? उत्तर आहे भावना. कारण भावना म्हणजे विचारांना मिळालेली ऊर्जा, विचार म्हणजे बीज आणि भावना म्हणजे त्याला मिळणारं पाणी. पाणी नसेल तर बीज उगवणार नाही. आपला मेंदू आपण ज्या भावना वारंवार अनुभवतो त्याला सत्य मानायला लागतो. जर तुम्ही रोज भीती, काळजी, राग, मत्सर यामध्ये जगत असाल तर तुमचा मेंदू म्हणतो हेच माझं सामान्य आयुष्य आहे. आणि मग तुमचा निर्णय, तुमच्या कृती, तुमच्या सवयी सगळं त्याच भावनांमधून घडतं. म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हटलं जातं तुम्ही जसं फील करता तसं तुम्ही अट्रॅक्ट करता. एका शेतकऱ्याने 2 बिया लावल्या, दोघांनाही सारखं पाणी, सारखी माती, सारखं वातावरण, पण एका झाडाची काळजी रोज प्रेमाने घेतली, दुसऱ्याकडे दुर्लक्ष केलं. काही महिन्यांनी एक झाड भरभरून वाढलं, दुसरं कमकुवत राहिलं. आपलं मनही तसंच असतं. ज्या भावनांना आपण रोज पाणी घालतो त्या भावना मोठ्या होतात. जर आपण रोज चिंता वाढवली तर चिंता वाढेल, जर आपण रोज कृतज्ञता वाढवली तर आनंद वाढेल. माझ्याही आयुष्यात असे दिवस आले जेव्हा मला वाटायचं इतकी मेहनत करते पण परिणाम दिसत नाहीत. यूट्यूबवर व्ह्यूज कमी आले, सबस्क्रायबर्स कमी झाले, कामाचा ताण, घरची जबाबदारी, शाळा आणि स्वतःसाठी वेळच नाही. पण मला एक दिवस समजलं की यशाची इच्छा करत होते, पण भावना मात्र सतत अपयशाच्या होत्या. मी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली, प्रत्येक छोट्या प्रगतीबद्दल कृतज्ञ राहायला सुरुवात केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिणाम येण्याआधीच यशस्वी असल्याची भावना अनुभवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्या कृती बदलल्या, माझा आत्मविश्वास बदलला आणि माझं आयुष्यही हळूहळू बदलायला लागलं. जेव्हा आपण आनंद, प्रेम, कृतज्ञता, आत्मविश्वास या भावना अनुभवतो तेव्हा आपला मेंदू वेगळ्या प्रकारे काम करतो. आपण जास्त स्पष्ट विचार करतो, चांगले निर्णय घेतो, संधी ओळखतो, लोकांशी चांगले संबंध निर्माण करतो. म्हणजे भावना बदलल्या की कृती बदलते आणि कृती बदलल्या की परिणाम बदलतात. आता तुम्ही म्हणाल भावना कशा बदलतात? पहिली सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड. दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. दुसरी व्हिज्युअलायझेशन. डोळे बंद करा, तुमचं स्वप्न पूर्ण झालंय असं मनापासून अनुभवा. तिसरी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, ज्यामुळे आशा वाढते. असं ऐका, असं वाचा, अशा लोकांमध्ये राहा. चौथी सवय निगेटिव्ह भावना दाबू नका, त्यांना स्वीकारा, समजून घ्या आणि हळूहळू त्यातून बाहेर पडा. आजचा छोटा प्रयोग आहे. आजपासून पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यावर डोळे बंद करा, 3 खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा आज मला कोणती भावना जगायची आहे? आनंद, शांतता, आत्मविश्वास, प्रेम. ती भावना दिवसभर जपा, फक्त 7 दिवस, आणि मग स्वतःमध्ये झालेला बदल पहा. मित्रांनो, आपलं आयुष्य फक्त आपल्या परिस्थितीने बदलत नाही, ते बदलतं आपल्या भावनांनी.
कारण परिस्थिती नेहमी आपल्या नियंत्रणात नसते, पण आपण कोणती भावना निवडतो हे आपल्या हातात असतं. मित्रांनो, आपलं आयुष्य फक्त आपल्या परिस्थितीने बदलत नाही, ते बदलतं आपल्या भावनांनी. कारण परिस्थिती नेहमी आपल्या नियंत्रणात नसते, पण आपण कोणती भावना निवडतो हे आपल्या हातात असतं. आजपासून भीतीऐवजी विश्वास निवडा, तक्रारीऐवजी कृतज्ञता निवडा, शंकांऐवजी आशा निवडा आणि पहा, हळूहळू विश्वही तुमच्यासाठी नवीन दारं उघडायला लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज सकारात्मकतेची गरज आहे. आणि आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.